नि सा गा पनि पनि ध पा पद पद ग नि ध सा नि सा गा पनि पनि ध पा पद पद ग नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत विन्स्टन चर्चिल यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. विन्स्टन चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंगडमचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होते. ते इसवी सन 1940 ते इसवी सन 1945 व नंतर इसवी सन 1951 ते 1955 या कालखंडात दोनदा पंतप्रधानपदी अधिकाररूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेले चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होते. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेले हे एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहेत. इसवी सन 1953 साली त्यांना हे पारितोषिक मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटनच्या युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू त्यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल असे होते. ब्रिटनच्या प्रसिद्ध मार्लबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला. वडील लॉर्ड रेनफॉल्ड हे एक तडफदार, बंडखोर गणले जाणारे संसदेचे सदस्य होते, तर आई जेनेट ही देखणी आणि न्यूयॉर्क येथील लेंडर जेरोम या लक्षाधीशाची मुलगी होती. साहजिकच विन्स्टन यांचे बालपण लाडात गेले व त्यास अनौपचारिकरित्या घरातच प्राथमिक शिक्षण देण्यात आले. प्राथमिक शिक्षणानंतर विन्स्टनने हॅरो या जगविख्यात विद्यालयात प्रवेश केला. एक अत्यंत हूड व अभ्यासात मागे असा विद्यार्थी म्हणून विन्स्टन यांची प्रथम ख्याती होती. हॅरोमध्ये काही दिवस शिक्षण घेऊन त्यांनी सॅडहर्स्टच्या लक्झरी शाळेत प्रवेश मिळवला. त्यांच्या स्वभावात जुळेल असे वातावरण व आवडता विषय मिळाल्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तेथे झपाट्याने विकास होऊ लागला. लष्करी शिक्षणानंतर 1894 त्यांनी 4थ्या हुसार पलटणीमध्ये प्रवेश मिळविला. नुसते सैनिक म्हणून जगण्यात त्यांना समाधान नव्हते, म्हणून 1895 त्यांनी क्युबा येथील बंड शमविण्यात स्पेन सरकारच्या वतीने भाग घेतला. यावेळी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातून युद्धाचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय जीवनास प्रारंभ केला. पुढील वर्षी त्यांची नेमणूक भारतात झाली. मालकंद खोऱ्यातील एका लहानशा लढाईत त्यांनी भाग घेतला आणि अलाहाबादच्या पायोनियर पत्रासाठी इतिवृत्ते पाठवली. या लढाईवर द स्टोरी ऑफ द मालकंद फील्ड फोर्स 1898 हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. सेनापती किचनेरच्या मनाविरुद्ध त्यांनी 1898 सुदानच्या मोहिमेत भाग घेतला. तसेच त्या वर्षी ते बोअर युद्धाच्या प्रसंगाने दक्षिण आफ्रिकेत मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून गेले. तिथे ते शत्रूच्या हातात सापडले. युद्धकैदी असताना विलक्षण धाडसाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा सैन्यात प्रवेश करून बोअर युद्धात ब्रिटिशांना यश मिळवून देण्यात हातभार लावला. हुजूर पक्षातर्फे 1900 ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले. संसदेत एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली. खुल्या व्यापाराचा त्यांनी पुरस्कार केला व 1903 जोसेफ चंबरलिनच्या जकात धोरणाला कसून विरोध केला. या बाबतीत हुजूर पक्षाशी न पटल्यामुळे त्यांनी तो पक्ष सोडून उदारमतवादी पक्षात प्रवेश केला. 1906च्या सार्वत्रिक निवडणुकीत उदारमतवाद्यांना फार मोठे बहुमत मिळाले. लवकरच त्यांची वसाहतींचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. यावेळी त्यांनी लॉर्ड रेनॉल्ड चर्चिल 1906 हे चरित्र लिहिले. चर्चिल यांना ब्रिटिश मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला. 1-2 अपवाद सोडता 1906 पासून 1955 पर्यंत चर्चिल
कोणत्या ना कोणत्या तरी खात्याचे मंत्री होते. बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष असताना 1908 आणि 1910 मध्ये गृहमंत्री या पदावर असताना त्यांनी खाणीच्या कामगारांच्या सुरक्षिततेकरिता कायदा केला व बेकारांसाठी विम्याची योजना आखली. तत्पूर्वी 1908 मध्ये त्यांनी क्लेमेन्स्टाईन हेजियर या युवतीशी लग्न केलं. विद्यार्थी मित्रांनो, नौदलाचे 1911 मध्ये मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी थोड्या काळातच नौदलाची पुनर्रचना केली. यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटिशांचे नौदल सुसज्ज झाले होते. नौदलाला वायुदलाची जोड देण्याची कल्पना काढून त्यांनी जर्मन चढाई थोपवून धरली. दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीतून तुर्कस्तानवर हल्ला करण्याची त्यांची योजना अयशस्वी झाली आणि गलिपलीच्या सुप्रसिद्ध लढाईत 1915 मध्ये ब्रिटिश सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार झाला. याचा दोष साहजिकच चर्चिलवर लादण्यात आला. त्यामुळे लढाईसाठी सर्व पक्षीय संमिश्र सरकार स्थापन झाल्यावर हुजूर पक्षीय पुढाऱ्यांनी चर्चिलला आरमार खात्यातून काढून टाकण्याची मागणी केली. पंतप्रधान ॲरिक्सने ती मान्य करून चर्चिल यांच्याकडे दुसरे गौण खाते दिले. या अपमानामुळे त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा सैन्यात प्रवेश केला. तथापि 1916 मध्ये त्यांचे मित्र लॉईड जॉर्ज हे मुख्य प्रधान झाले. त्यांनी जुलै 1917 मध्ये चर्चिल यांची युद्धमंत्री म्हणून नेमणूक केली. या पदावर असताना त्यांनी निवृत्त झालेल्या सैनिकांची योग्य ती व्यवस्था लावून दिली. यावेळी रशियन क्रांतीस त्यांनी कडवा विरोध करून डाव्या लोकांचे शत्रुत्व पत्करले. विद्यार्थी मित्रांनो, चर्चिल यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये हुजूर पक्षाने लॉईड जॉर्ज यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेतला आणि ते मंत्रिमंडळ बरखास्त झाले. नवीन निवडणुकीमध्ये चर्चिल यांना पराभव पत्करावा लागला. उदारमतवादी पक्षाने मंजूर पक्षास पाठिंबा देऊन त्यांचे सरकार सत्तेवर आणल्याबद्दल त्यास अत्यंत राग आला. ही गोष्ट त्यास सहन झाली नाही. ते मजूर पक्षाचे कडवे विरोधक होते. म्हणून उदारमतवादी पक्ष सोडून त्यांनी पुन्हा हुजूर पक्षात पदार्पण केले. 1924च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते संसदेवर निवडून आले आणि त्यांना अर्थमंत्रीपद प्राप्त झाले. मात्र 1929च्या उदारमतवादी पक्षाच्या विजयानंतर जवळजवळ 10 वर्ष चर्चिल यांना राजकीय वनवासात काढावी लागली. यापूर्वी त्यांनी द वर्ल्ड क्रायसिस खंड 6 1923 ते 31 हे पुस्तक पूर्ण केले. मजूर पक्षाचा नेता रॅमसे मॅकॅलॉन्ड यांच्याविषयी त्यांचे प्रथमपासूनच वाईट मत होते. त्यामुळे 1932च्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात मॅकॅलॉन्ड यांनी तास कोणतेच मंत्रिमंडळ दिले नाही. हिंदी स्वातंत्र्याचे ते कट्टर विरोधक असल्यामुळे भारतास थोडे तरी अधिकार देण्याचे हुजूर पक्षाचा नेता बाल्डविन यांचे धोरण होते. ते त्यास मान्य नव्हते. एवढेच नव्हे तर पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा त्यांनी हा अट्टहास सोडला नाही. ते म्हणत, मी काही ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी इथे बसलो नाही. म्हणून 1935च्या हुजूर पक्षाच्या मंत्रिमंडळातही त्यांना घेण्यात आले नाही. यावेळी हिटलरच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालणे आवश्यक आहे असे ते प्रतिपादित. एवढेच नव्हे तर हिटलर जगावर सर्वंकष युद्ध लादणार असे युद्धाच्या अगोदर 3-4 वर्ष चर्चिल यांनी भाकीत केले होते. पण त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. या काळात त्यांनी आणखी एक पुस्तक मार्लबरो हिज लाईफ अँड टाइम्स खंड 4 1933 ते 1938 मध्ये लिहिले. वरील 2 ग्रंथामुळे त्यास भरभरून आर्थिक लाभ झाला आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे जागतिक युद्ध 1939 मध्ये सुरू झाले. चर्चिल यांना प्रथम आरमार खात्याचा मंत्री म्हणून बोलविण्यात आले आणि वर्षाच्या आतच 1940 मध्ये त्यांची नेमणूक संमिश्र सरकारात पंतप्रधान म्हणून झाली. ही वेळ ब्रिटिश साम्राज्याची काळवेळ होती. हिटलरचे विजयी सैन्य चौफेर चढाई करत होते व पोलंड, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, फ्रान्स अशा देशांनी एकापाठोपाठ एक शरणागती पत्करली होती. जर्मनीच्या अमानुष विस्ताराला आळा घालून लोकशाहीचे संरक्षण करणे हा तत्कालीन लोकशाहीवादी राष्ट्राचा मुख्य उद्देश होता. आपल्या पहिल्या भाषणातच त्यांनी रक्त, अश्रू, श्रम व घाम याखेरीज माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही असे तडफदारपणे सांगून ब्रिटिशांची विशीगुशी वृत्ती उत्तेजित केली. याच झुंजार वृत्तीने इंग्लंडने त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमेरिका युद्धात पडेपर्यंत एकट्याने लढत दिली. पुढे त्यांनी अमेरिकेची मैत्री संपादन केली. एवढेच नव्हे तर साम्यवादाबद्दल अंतर्द्वेष असतानाही त्यांनी स्टालिनशी हातमिळवणी करून रशियाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि
इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या 3 बड्या राष्ट्रात रशियास घेऊन जर्मनी विरुद्ध फळी उघडली. डंकर येथील पराभवाने न डगमगता जपान व जर्मनीचा जमेल तिथे पराभव करून ब्रिटनचे नैतिक धैर्य त्यांनी कधीही खचू दिले नाही. इंग्लंडच्या आणि जगाच्या इतिहासात चर्चिल यांचे युद्धकालीन नेतृत्व असामान्य ठरले. पण जर्मनीबरोबरची युद्ध समाप्ती होताच जपानचा पराभव होण्याच्या आधीच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा संसदेत पराभव झाला आणि मजूर पक्षाला 150 मताने मताधिक्य मिळाले. यानंतरची 6 वर्ष विरुद्ध पक्षाचा पुढारी म्हणून त्यांनी संसदेत काम केले. याच काळात मार्च 1946 मध्ये अमेरिकेतील फुलटन या शहरी भाषण करताना त्यांनी आगामी शीतयुद्धाच्या धोक्याची जाणीव करून दिली. 1991 मध्ये ते पुन्हा हुजूर पक्षाच्या मताधिक्याने पंतप्रधान झाले. पुढे ते 5 एप्रिल 1955 रोजी प्रकृतीच्या निमित्ताने ते निवृत्त झाले. या काळात त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास द सेकंड वर्ल्ड वॉर खंड 6 1948 ते 1953 या शीर्षकाने प्रसिद्ध केला व इंग्रजी साहित्यात फार मोलाची भर घातली. याबद्दल त्यास साहित्यिक नोबेल पारितोषिक मिळाले 1953 मध्ये. उर्वरित आयुष्यात त्यांनी लेखन व चित्रकला यांना वाहून घेतले. ए हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल्स खंड 4 1956 ते 1958 हे इंग्लंडच्या इतिहासाविषयीचे पुस्तक लिहिले आणि आपल्या चित्राचे प्रदर्शन भरविले. लढाईनंतर त्यांना उमराव पद देण्याची 6वे जॉर्ज यांची फार इच्छा होती, पण त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स ही सभा सोडण्याचे नाकारले. लढवय्या, साहित्यिक, वृत्तपत्रकार, चित्रकार, वक्ता आणि कुशल राजकारणी असा बहुविध मान त्यांना मिळाला. एक बहुश्रुत धुरंधर म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. विद्यार्थी मित्रांनो, विन्स्टन चर्चिल यांचा मृत्यू 24 जानेवारी 1965 रोजी लंडन येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत विन्स्टन चर्चिल यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.